महाराष्ट्राच्या राजकारणाचे महाभारत झाले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। या राजकारणात कर्ण कोण, अर्जुन कोण आणि श्रीकृष्ण कोण या गोष्टी अजून स्पष्ट व्हायला वेळ असला तरी सध्याची परिस्थिती बघता अजित पवार यांची अवस्था अभिमन्यू सारखी झाली आहे। सध्या ते महायुतीमध्ये आले, मात्र त्यांना त्यातून बाहेर कसं आणि कुठे पडायचं याचा अंदाज येत नसल्याचे दिसून येत आहे। अजित पवार यांच्यासाठी महाविकास आघाडीमध्ये राहून निवडणूक लढवताना सन्मानजनक जागा मिळवून त्या जिंकून आणणे, मात्र त्यापेक्षा मोठं आव्हान म्हणजे त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना एकत्र बांधून ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। सध्या शरद पवारांनी सरसकट सगळ्या आमदारांना परत घेणार नाही असं वक्तव्य केल्याने ते पुन्हा एकदा 2024च्या विधानसभेत जिंकून येऊ शकतात अशा आमदारांनाच परत घेतील असे अंदाज बांधले जात आहेत। त्याचबरोबर अजित पवार सत्तेत गेल्याने राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील झाडून सर्व नेते अजित पवार यांच्यासोबत आले होते, मात्र शरद पवारांकडून निवडणूक लढण्याची मिळणारी संधी आणि अजित पवार गटात मात्र युती धर्म म्हणून थांबावे लागू शकतं। याचं उदाहरण म्हणून आपल्याला लोकसभेच्या वेळी बजरंग सोनवणे व निलेश लंके यांनी घेतलेल्या भूमिकेकडे पाहता येईल। तसंच काहीसा प्रकार पुन्हा एकदा विधानसभेला सुद्धा होऊ शकतो। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याच्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत घेतलेला शरद पवार गटातील प्रवेशाकडे पाहता येईल। नाशिकमध्ये अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये त्यांना पुढील काही प्रश्न विचारण्यात आले। ज्यावेळी त्यांना तुम्ही राज्यात स्वबळावर लढणार काय अशी विचारणा केली असता त्यांनी आज तरी राज्यात अशी स्थिती नाही की कोणत्याही एका पक्षाचं सरकार येईल। आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा दोन पक्षांची आघाडी होती। 40 वर्षे महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही। ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडू, जयललिता, स्टॅलिन, करुणानिधी, अरविंद केजरीवाल या नेत्यांनी स्वबळावर सरकार आणलं, तसं महाराष्ट्रात झालेलं नाही। मागच्या कित्येक वर्षात हा एक व्यक्ती आमचा नेता, त्याच्या पाठीशी आम्ही आहोत असं म्हणत सरकार आलं असं झालेलं नाही। आत्ताच्याही निवडणुकीत सगळ्यांनाच 3 मित्र पक्षांना घेऊन निवडणूक लढवावी लागते, ही महाराष्ट्राची ओळख आहे असं ते म्हणाले। सध्या अजित पवार राज्यात त्यांच्या पिंक पॅटर्नसाठी चांगलेच चर्चेत असून त्यांच्या या बदललेल्या रूपाबद्दल आणि यात्रेबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले, जेव्हा अर्थसंकल्प सादर केला यात लोकांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले। लाडकी बहीण योजना आणि वीज माफीची योजना या योजना लोकांमध्ये लोकप्रिय झाला। त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, त्यासाठी ही जनसन्मान यात्रा आहे असं त्यांनी सांगितलं। बारामतीमध्ये युगेंद्र पवार मैदानात असतील अशी चर्चा आहे। यावर बोलताना अजित पवार म्हणाले की लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। बारामतीमध्ये अजित पवारांनी केलेलं काम जनतेला माहीत आहे, त्यामुळे जनता योग्य तो निर्णय घेईल अशी भूमिका त्यांनी मांडली। विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे। असं असताना राज्यातील राजकीय समीकरणाकडे सर्वांचंच लक्ष आहे। अजित पवारांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष आहे। अशातच अजित पवारांनी जनसन्मान यात्रा काढली आहे। या यात्रेअंतर्गत ते विविध ठिकाणांना भेटी देत आहेत। ही यात्रा म्हणजे अजित पवारांची स्वबळाची तयारी असल्याचं बोललं जात आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा आगामी विधानसभा निवडणूक, आघाडी युती, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट मतं मांडली। सध्याची राजकीय परिस्थितीचा विचार करता महायुतीमधून लढणे किंवा स्वतंत्र लढणे या दोन्ही गोष्टी अजित पवार यांच्यासाठी जोखमीच्या ठरणार आहेत। सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात 2 मतप्रवाह असून एक मतप्रवाहानुसार अजित पवारांनी सुद्धा शरद पवार यांच्यासारखे महायुतीमध्येच राहून कमीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत असा एक मतप्रवाह, तर अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडून 288 जागांवर उमेदवार उभे करून निवडणूक लढवावी असा एक मतप्रवाह आहे। त्याचवेळी प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार एकत्र आले तर महाराष्ट्रात एक चांगला पर्याय ठरतील अशा आशयाचे वक्तव्य केलं होतं। तुम्हाला काय वाटतं? अजित पवार यांनी कोणती भूमिका घेणे योग्य ठरेल? महायुतीमध्ये राहून निवडणूक लढवावे की स्वबळाचा विचार करावा? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आपल्या विषय हाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।